सविस्तर बातम्या पाहूयात। भारतीय लष्कराचं देशवासियांच्या मनातलं स्थान हे नेहमीच वरचं राहिलंय। जवानांचा त्याग, देशसेवेची त्यांची निष्ठा याचं आदरयुक्त कौतुक भारतीयांना आहे। शत्रूची कधीच गय न करणारे जवान अडचणीच्या प्रसंगीही धावून जातात। वायुदलाच्या एका छोट्याशा कृतीनं हेच पुन्हा एकदा अधोरेखित केलंय। पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट। 26 जुलैच्या मध्यरात्री भारतीय वायुसेनेचं सुखोई 30 MKI फ्लँकर हे विमान अफाट वेगानं दिल्लीकडे निघालं होतं। पुण्याहून रात्री 11:20 सुमारास या विमानानं उड्डाण केलं आणि अफाट वेगात अवघ्या 40 मिनिटात ते दिल्लीला पोहोचलं। अशी काय अर्जन्सी होती? काय घडलं होतं दिल्लीत? एरवी शत्रूचा वेध घेण्यासाठी आतुर असलेलं हे फायटर जेट यावेळी मात्र दिल्लीकडे झेपावलं होतं ते दोघांना जीवदान देण्यासाठी। त्याचं घडलं असं की पुण्यात 18 तारखेला ललिता सरवदे यांचा अपघात झाला। त्यांच्या मेंदूला मार लागला होता। 26 तारखेला आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमधल्या डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केलं। लष्करी जवान असलेला त्यांचा मुलगा गणेश यांनी आपल्या आईचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला। तिकडे दूर दिल्लीमध्ये लष्करी रुग्णालयात 2 रुग्णांना यकृत आणि किडनीची गरज होती। ललितांचे अवयव त्यांना दिले जाऊ शकत होते, पण घाई करणं गरजेचं होतं। मग तातडीनं सूत्र हल्ली पुण्यात वाहतूक पोलिसांनी हॉस्पिटलपासून ते विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार केला। रस्ता मोकळा केला गेला। सर्वांना अलर्ट केल्यानंतर वानोडी हॉस्पिटल टू टेक्निकल एअरपोर्ट असा एक साधारण रोड क्लिअर आम्ही ठेवला आणि 13 किलोमीटरचं अंतर आहे। आमच्या एस्कॉर्टच्या मदतीने 8 मिनिटांमध्ये अंतर त्यांनी पूर्ण केलं। त्यानंतर एअरफोर्सचं प्लेन तयार होतं, त्याने नंतर दिल्लीला फ्लाईट लगेच घेतली आणि त्या पुढचा प्रोसिजर मग पूर्ण करता आली। अवघ्या 8 मिनिटांमध्ये ललिता सरवदेंचं यकृत आणि किडनी विमानतळावर पोहोचली। तिथे वायुदलाचं फ्लँकर जेट तयार ठेवण्यात आलं होतं। तातडीनं विमानानं उड्डाण भरलं आणि अवघ्या 40 मिनिटांमध्ये ते दिल्लीत पोहोचलं। सीमेचं रक्षण असो की पूर, अतिरेकी हल्ला असो की भूकंप, देशवासियांच्या सेवेत भारतीय लष्कर कधीच कमी पडत नाही। एक लिव्हर आणि एका किडनीच्या पुणे दिल्ली सुपरफास्ट डिलिव्हरीनं भारतीय लष्कराच्या शिरपेचात आणखी एक सेवेचा तुरा खोवला गेलाय। हेच या घटनेनं अधोरेखित केलं। पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।